मंडप डेकोरेटर्स कुठे असेल तर आमच्या मंचाशी संपर्क करा. मंडप डेकोरेटर्स. निश्चित सामना स्टार्ट होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. नेतलास बी विपक्ष आपण पाहू शकता गोलवली बी. सामना स्टार्ट. पहिलाच बॉल. जबरदस्त हा चेंडू. सुरुवात झाली या सामन्याला. नो स्टॅकिंगला तेजेश पाहतोय आपण आणि स्टॅकिंगला रवी हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. कर्कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. नितला संघ थोडासा उशीर आलाय मात्र या संघाला एक चेंडूची पेनल्टी आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिली गेली आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टी चषक त्यांचा हा चेंडू मात्र फार केलाय. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न तोपर्यंत सिंगल येत्या. सिंगलने स्टॅक रोटेट करताना पाहतोय आपण. धावफलकावरती धावसंख्या 3 चेंडू मागे 1 धाव. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक गोलंदाज आपण पाहता प्रवीण गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना पाहतोय. मागचा सामना खूप लवकर पाहायला भेटला की लवकर संपवण्याचा प्रयत्न केला गोवे या संघाने. हा चेंडू लॉफ्टेड हिट करायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 4 चेंडू आतापर्यंत फेकल्यात गोलिवली संघाच्या गोलंदाजाने. फुलटोसा चेंडू तेजसने दाखवला. या चेंडूवरती जबरदस्त पॉवरफुल शॉट सिलेक्शन. षटकार. पंचांना रेफर केला पण जाऊया बीमर आहे की नाही.
तर नो चेंडू नसेल. चांगला चेंडू, अगोदरचे चेंडू चांगल्या पद्धतीने होते. त्यानंतर आपण पाहिलं की हा चेंडू थोडासा चुकीचा होता, फुलटॉस चेंडू, आणि त्याला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र घडलंय काय, बॅटला मात्र स्पर्श होऊन सरळ चेंडू स्टँड वरती. पहिला धक्का, फलंदाज बाद. ज्याने षटकार दाखवला होता, आक्रमक फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहिलं. 7 या आकड्यावरती वाद होत आहे. बघा, आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकताना, डोलाने हा ध्वज फडकताना या स्पर्धेची आठवण आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहू शकाल जाणता राजा राजे छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेचं ध्वज आपण पाहता. तर आपण पाहू शकाल ही स्पर्धा छत्रपती क्रीडांगण आठवण करून देतोय. आपण मलंगडाच्या पायथ्याशी असणारा हा क्रीडांगण आपल्याला पाहून निश्चित आठवण करून देतोय. ध्वज, भगव ध्वज फडकताना, डोलाने हे ध्वज फडकताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्या. 7 धावा धापलकावरती लावल्या गेल्यात आणि महत्त्वाचा विकेट मात्र बाद होताना पाहतो. तेजस बाद झाल्या. कुणाल पावशे मैदानाच्या आतमध्ये गेल्या इनाप नंबर 3 वरती. 7 धावा झाल्यात. पाऊल पिचचं दुसरे षटक सुरू होता. प्रशांतचा हा चेंडू थोडासा बाउन्स दिला होता प्रशांतने ह्या चेंडूवरती. त्याला मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. या डॉट चेंडूची समाप्ती उशिरेला. तर निश्चित आपण पाहू शकतो उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण पाहतो. नितलास आणि गोलावली या दोन संघामध्ये ही लढत आपण पाहता. भारतीय जनता पार्टी चषक आपण अनुभवता. पुन्हा एकदा चेंडू मात्र प्रहार करायचा तर डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. सिंगल येते. सिंगलच्या नुसार धापलकावरती धाव संख्या 8 या आकड्यावरती पॉवर प्ले सुरू आहे सध्या. ऑनसाइडला पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही एलबी. तर निश्चित आपण पाहू शकाल लेग बायच्या स्वरूपाने सिंगल येते. सिंगलच्या नुसार धापलकावरती धाव संख्या 9 या आकड्यावरती पोहोचतोय. प्रशांतचं षटक दुसरं आपण पाहता प्रगतीपथावर. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा धावा आपल्याला कमी पाहायला मिळाल्या आणि ती स्थिती आता पाहायला मिळतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. स्टेप बनवरती चेंडूला प्रहार केला. वाडीस लॉंगॉपला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. चौकार येथे. चौकारच्या साहाय्याने धापलकावरती धावसंख्या बदल. या फडक्यांची फार गरज आहे नितलास संघाला. अतिशय चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र होताना पाहतो. जो सलामीसाठी आलेला रवी आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल कुणाल पावशे. दरम्यानचा हा चेंडू बघा स्वतःवरती नाराजी दाखवत आहे. मोठा फटका प्रहार करू शकला असता, तसं घडलं नाही. या
12 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय आपण. 13 धावा झाल्यात. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण घडतं गोलवली या संघाकडनं. षटक समाप्त. दुसरं पॉवर प्ले समाप्त होतं. धापलकावरती धावसंख्या 14. तर अशोक शेठ यादव यांचा आगमन झालाय. त्यांचं व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आइए आप. चौकार येतो. चौकारीच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय. 18 वरती धावफलक जातोय. पहिल्याच बॉलवरती अटॅक केला. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर इथे मात्र फटका प्रहार केला तो. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग, अतिशय चांगली. पुन्हा एकदा मात्र हा बरेच लेंथ पाहावे लागेल. वाईट ऑफ स्टंप, वाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जातोय. अतिशय चांगली कामगिरी इथे पाहायला मिळतं. आमचे जे ऑफिशियल फंड्स आहेत त्यांच्याकडनं प्रथम सामन्यामध्ये सुद्धा आणि याही सामन्यामध्ये. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू इनफिल्डला बीट करणारा फटका. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या वाढताना पाहतोय आपण 22 या आकड्यावरती. आता धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नितलास बी संघाच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र फटका सुरेख आहे. एलिव्हेशन मिळालं की नाहीये, नाही आणि तिथे टिपला आहे. फलंदाज होतोय फेल.
तर आपण पाहू शकाल सध्या खेळ पाहायला मिळाला आहे. गोलवली ब संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी आपण पाहता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितलास बी संघ थोडासा बॅकफूटला आहे, तर फ्रंट फूटला येण्यासाठी काम करावं लागेल. मोठे फडके त्यांच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे. पॉईंट आहे, कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑनसाईडच्या दरम्यान आपण क्षेत्ररक्षणाची व्यवस्था. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षकला पाहतोय आपण. वाईट इज लॉंग ऑफला, डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षका. चांगल्या पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना गोलंदाज तयार. ओमकारचा नेक्स्ट बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका, परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही. या चेंडू जातोय डीपमध्ये, मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 24 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 समाप्त होतं. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी देऊया आपण DJ मास्टरला एक संधी. DJ मास्टर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 24 धावल्या गेल्यात. षटक क्रमांक सुरू होत आहे. 4 गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहता. मलंगड एंडकडनं गोलंदाजीसाठी प्रशांत. तर प्रशांतचा हा दुसरं षटक असेल. वैयक्तिक संघासाठी 14 विखुरले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. ऑनसाईडच्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक, वाईड इज लॉंग ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईड इज लॉंग ऑफ आणि त्यानंतर आपण पाहू शकाल डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक. इथे मात्र फुलटॉसचा चेंडू होता, पाठवून दिला. फाईन लेग क्षेत्रामधून येतो हा पहिला चौकार. दीपक दादा भोईर यांचा आगमन होतं. त्यांचं भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं चौकाराने प्रशांतचं. धावफलकावरती धावसंख्या 28 आकड्यावरती पाहतोय आपण. चौकार येते. चौकारीच्या साठी धावफलकावरती धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका प्रहार केलाय. टॉपेज आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. या तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण. कॅचेस विन द मॅचेस. तर 1 रन शॉट आहे, अर्थात या 2च धावा गणल्या जातील. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतोय 30 या आकड्यावरती. धावांचा वेग आता थोडासा वाढताना पाहतोय आपण. 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. तत्पूर्वी या चेंडूवरती कुठपर्यंत पोहोचतोय संघ. नितलास बी संघ. प्रशांत गोलंदाजी करतोय. मलंगड एंड कडनं सध्या त्याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळत आहे.
प्रशांतचा पुढील चेंडू ऑन साइडला, हा मोठा धमाका, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतो हा बिग बिग षटकार. षटकार येतो, षटकाराच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या, हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फंबलिंग होतंय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. बघा जर मोठे फटके आले ना तर त्यानंतर आपल्याला निश्चितच पाहू शकता आपण दबाव संपूर्ण संघावरती, धापलकावरती धावसंख्या आता बनताना पाहिल्या आता आपण 38 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा जबरदस्त हा फटका, वन बाउन्स इन टू द फॅन्स, सीमारेषेच्या पलीकडे येते हा चौकार, 4 धावा. गोवे संघ आपण पडद्याच्या मागे बसा, जरा विशेष विनंती आहे, पडद्याच्या आतमध्ये कोणी बसू नका प्लीज, सहकार्य करा, आपण पडद्याच्या मागे बसू शकता. पुन्हा एकदा मात्र हा स्ट्रोक खेळलाय वाडीस लोंगॉनला, दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या 44 धावा, चांगल्या स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा जर येणारा डेट ओव्हर असेल तर डेट ओव्हर मध्ये फक्त आपल्याला 5 चेंडू फेकायचे आहेत. एक चेंडूचा मात्र दंड इथे दिलाय आयोजन कमिटीने उशिरा आल्यामुळे. आता येणाऱ्या षटकामध्ये 5 चेंडू आपल्या संघाला अर्थात गोळवली संघाला फेकायचे आहेत. षटक क्रमांक 5 सुरू होता, पहिलाच बॉल पाठवला सीमा रेषे पार, येतो हा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग होतं मैदानाच्या आतमध्ये, आक्रमक फलंदाजी पाहायला मिळतं. अजून पाहू शकतात 50 धावा कंप्लीट झाल्यात, 50 कंप्लीट होताना पाहतोय. असं वाटलं होतं की तेजस बाद झाल्यानंतर थोडंसं दबाव खाली संघ बाबरेल. बघा या दोन्ही फलंदाजाने अगोदरच सेटअप केलं टार्गेट मनाशी
आणि तशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करताना पाहतोय लाजबाब फलंदाजी. 50 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम षटक घेऊन येताना पाहतोय गोलंदाज थोडंसं दबावाखाली असेल. आताचा चेंडू मात्र वाईट डॉप स्टंप, वाईट बॉल, अवांतर धापलकावरती धावसंख्या 1 जोडली जातोय. 51 धावा पाहायला मिळतात. संघ नितलास बी या संघाकडनं ही धावसंख्या. अजून एक वाईट बॉल, खराब गोलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. बघा या षटकामध्ये फक्त गोलंदाजाला 5 चेंडू फेकायचे होते, परंतु आता गोलंदाजाने 2 चेंडू वाईट फेकल्यात. आता त्याला 7 चेंडू फेकावा लागतील. हा फटका सुरेख आहे. कव्हर ड्राईव्ह दाखवताना पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे खराब फेकी आणि चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार, 4 धावा. ते मात्र बघा खराब फिल्डिंगच्या माध्यमातून या धावा जोडल्या जातील. 6 धावा बघा येताना पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. वर्तुळीच्या माध्यमातून या 6 धावा धाबलकावरती जोडल्या जातील. तरीचीच जांभेली पाड्याचे बालारामजी पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येतात बालाशेठ पाटील यांच्याकडनं स्पर्धेसाठी. दरम्यानचा हा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळला होता. येतो हा चौकार, 4 धावा. गुड शॉट. संख्या वारंवार वाढताना पाहतोय. इथे मात्र फटका ऑनसेटच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येते. 22च्या स्वरूपाने सिंगल आली. सिंगलच्या नुसार दाबलकावरती धावसंख्या वाढतीये. 63 धावावरती बघा चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहतोय संघ नितलास बी संघाला. असं वाटलं होतं की 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकत नाही, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण जर जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये खेळलो तर निश्चितच धावा होतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. तरीचीच 5 षटके इथे समाप्त होतात. बघा अंतिम षटकामध्ये फक्त 5 चेंडू फेकायचे होते. पंच यस यस एक चेंडूची पॅनल्टी दिली गेली होती, त्यामुळे षटक समाप्त होतच. पहिलं इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंग नंतर धावफलकावरती धावसंख्या 63 धावा. 64 टू विन. गोलवली बी संघाला या धावा उठायच्या असतील तर पाहायचं कशा पद्धतीने धावा चेस होतील की नाही. यानंतरचा सामना बघा विनर विनर अर्थात गोवे संघ एक सामना जिंकला आणि या 2 संघांपैकी जिंकणारा संघ सेकंड राऊंडची लढत लगेचच खेळणार आहे. तर जाऊया आपण जगदीश दादांकडे की कशा पद्धतीने हा सामना असेल.
हॅलो, थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. उपस्थितांचं करूया स्वागत पुन्हा एकदा आपण. देवेन 11 जे हनुमान क्रिकेट संघ चिंचवली राजेश विलास म्हात्रे आयोजित भारतीय जनता पार्टी चषक 2025 हे आयोजन आपल्याला पाहा मिळतं. आणि आयोजनाच्या पहिल्या दिवसामध्ये आहोत आपण. आणि पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना टीम नितलासच्या विरोधात गोलवली बी हा संघ खेळत असताना खेळाच्या पहिल्या अंकामध्ये अर्थातच पूर्वार्धामध्ये नितलास संघाने बॅटिंग करत असताना एकूण 30 बॉलमध्ये 63 धावा गेल्यात. 64 धावसंख्येचं लक्ष्य टार्गेट ठेवलं आहे गोलवली बी टीम समोर. सलामीची जोडी जाईल मैदानामध्ये आणि याच्यानंतर विनर सामना होईल हे सुद्धा लक्षात ठेवा आपण. त्या अगोदर त्याचे 2 पुढील संघ आपण नंतर रिपोर्टिंग करा. गोलवली संघाची बी संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये जात असताना त्याचबरोबर MTC या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि भरपूर प्रेक्षक ऑनलाईन आहेत. त्यातल्या त्यात आमच्या जांभिवली पाड्याचे सन्माननीय बालाशेठ पाटील यांनी सुद्धा या शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला. अर्थातच विलासशेठ म्हात्रे यांचे अगदी जवळचे मित्र. त्यांनी सांगितलं की आमचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या स्पर्धेला आम्ही शुभेच्छा देतोय. तर जाऊया मॅचमध्ये. सामना असेल 64 धावा चेस करायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये. निखिल गायकर आणि सोनू गायकरी सलामीची जोडी पाहायला मिळते आपल्याला. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल हुक केलाय चेंडूला. पुल पॉवरफुल आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात. अविनाश म्हात्रेला पाहतोय. पहिला गोलंदाज नितलास संघाचा आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराने आगाज केला जातोय. 64 धावा बनवायच्या होत्या या संघाला. आजच्या या पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना टीम नितलासच्या विरोधात गोलवली संघ. पुन्हा एकदा बिग शॉट. फटका बसलाय. खेळाडू उपस्थित आहेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सपार. षटकार. लागोपाठचे 2 षटकार बॅटर पाहायला मिळतो आपल्याला. निखिल गायकरच्या बॅटमधून एक भारदस्त शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहतोय. उंचपुरा. बॅटच्या अगदी रडारामध्ये चेंडू येत असताना 2 षटकार टोकल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला गेलाय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न नाही आहे. थ्रो खराब आहे आणि त्याबरोबर 2 धावा. 1+1 2 आणि +1 3 धावा.
एकूण 3 धावा पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर षटकार आणि आता या वाढच्या स्वरूपामध्ये 1+2 अशा 3 धावा. जरी सुद्धा मोठ्या धावा बनवल्या असल्या तरी सुद्धा त्या चेस करण्याची क्षमता घेऊन निखिल गायकर मैदानामध्ये उतरलाय. एक चांगला बॅटर या टीमचा. भरत शेठ गायकर गोलवलीचे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोणत्याही खेळाडूने 3 षटकार टोकले तर 1000 रुपये पारितोषिक लावली जातात. आता मात्र एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. सोळाही धावसंख्या झाली आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना P1चे पहिलं षटक पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप मात्र दिशेपासून दूर झाल्यात. पंच वाईडची खूण करत असताना अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला या खेळाडूला, मात्र जमलं नाही आहे. कदाचित वाईट यार्कर टाकण्याचा प्रयत्न असावा की जेणेकरून एखादा चेंडू डॉट जाईल, मात्र नाही आहे. त्यांचा नेम चुकला अगदी आणि वाईट यार्कर फेकणं सध्याच्या स्थितीला बऱ्याच गोलंदाजांना जमत नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे प्रॅक्टिस असावी लागते. हो, फटका येते सुद्धा चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल अगदी सरळ जात असताना अडवलंय का या ठिकाणी पाहावं लागेल, मात्र पंच इशारा करतील. या चेक केलं जाईल. योगेश दादा या इकडं बघावं लागेल एक्झॅक्टली काय पोझिशन होती. सेफ आहे. चला, चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले. आपट दाखवत असताना अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवला. एकच जाऊ. यस, 5 धावा वाचवल्या. जवळजवळ षटकाराच्या दिशेने चेंडू चालला होता. चला, पुन्हा एकदा सामना नव्याने सुरू होतोय. या आत्ता मात्र चांगला चेंडू होता. व्हाईट यॉर्करचा वारंवार प्रयत्न मात्र आत्ता सफलता मिळते. आणि मी मगाशी सांगितलं की व्हाईट यॉर्कर फेकण्यासाठी आपल्याकडे दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं, बॉडी बॅलन्स करावा लागतो. कारण फलंदाज अगदी सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अशा वेळेला एक्झॅक्ट चेंडूची लाईन कंप्लीट ठेवावी लागते. पुन्हा एकदा हलकंसं अपीलमध्ये याचा उत्साह पाहायला मिळाला. लेग बायज मेक्यासर इशारा करत असताना ओव्हर समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 षटकार आले असले तरी त्यानंतर धावा पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या पाहिल्या तर 19 धावा, बिनबाद 19 धावा स्कोरबोर्डवरती गोलिवली बी टीमच्या.
सत्ता हाती नसतानाही विकास कामांना ज्या व्यक्तीने फार जलद गतीने विकास कामं केली ते विकासाचे महामेरू सन्माननीय गणपत शेठ काळू गायकवाड साहेब यांच्यावरती अधोरेखित केलेलं एक चांगलं सॉन्ग पाहायला मिळतो आहे. कारण स्पर्धा भारतीय जनता पार्टीचे BJP सबका साथ सबका विकास ह्या मुद्द्यावरती चालणारा एकमेव राष्ट्रीय पक्ष BJP आणि त्याच पक्षाची स्पर्धा पाहायला मिळतो आपल्याला. या अगदी मलंगडच्या पायथ्याशी आपण आहोत आणि त्या मलंगडच्या कुशीमध्ये वसलेलं हे चिंचिवली गाव आणि याच गावातून आयोजन करणारे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व राजेश विलास म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. कॅचिटचा कॉल आहे, फटका पसलाय, फलंदाज बाद, पहिला धक्का निखिलच्या स्वरूपामध्ये, बिग विकेट, बिग लॉस, टीम गोलवली बी. बॅटर श्रीधर मैदानामध्ये जात असताना 19 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धाबा आल्या. 64 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चला थोडंसं फास्ट केला मेके सर, आपण वॉर्निंग द्या त्यांना. यस, ओ चांगला बॉल, अगदी लेग बिफोर. पंचांकडे अपील केलं आहे, मात्र पंचांनी सांगितलं की हाईट फॅक्टर जास्त आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येत असताना पहा मिळतो आपल्याला. 20 धाबा. बॉलर दुसरं षटक रवी काटे. एक टेनिस बॉलमधील इथल्याच टीमच्या बाजूने फार मोठं नाव, गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा रवी काटे. यावेळेस फटका रिव्हर्स केला, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील त्या 4 धावा. गुड शॉट. रिवर्सच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या. सातत्याने धाबांचा ओघ मात्र वारत असताना स्लोअर बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत 102 मध्ये आणि ते थ्रो मात्र चांगला आलाय. तोपर्यंत बॅटर अगदी क्रीज मध्ये पोहोचले. चांगला थ्रो केला होता डीप एक्स्ट्रा कव्हर वरून. 2 धाबा इथे सुद्धा मिळाल्या. दुसरं पॉवर प्लेचे षटक. रिव्हर्स, ओहो फटका जबरदस्त आहे. जेवढी जास्त उंची तेवढे जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुमंतर षटकार. जेलसाठी आमचे चेतन शेठ पाटील हेल्थ केअरचे ओनर यांच्या वतीने 200 रुपये. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न नाही आहे, ते सुद्धा चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. 2 धावा इथून सुद्धा
कंप्लीट केल्या जातील. पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली बॅटिंग झाली आहे गोलिवली बी संघाची. पॉवर प्लेचं षटक 2 संपल्यात आणि 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 34 धावा. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 34 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्यात गोलिवली बी टीमने पॉवर प्लेमध्ये. तसं चिन्ह पहा मिळतं. फ्लॅक्स मात्र त्यांचे डौलाने फडकत असताना तर वैभवजी पडवल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. हा ग्रामसेवक हो सरकारी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत माया पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचमध्ये. 2 ओव्हरमध्ये 34 झाल्यात. ओ आउटसाइड ऑफ स्टंप दिशाहीन गोलंदाजी कंट्रोल करावं लागेल नितलस टीमला. बॉलर पाहायला मिळतो. 3रा ओव्हर कुणाल पावशेला पाहतोय. दिशेवरती नियंत्रण करावं लागेल. वारंवार वाईट चेंडू फेकले तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा जातील. मात्र गोलिवली संघ आहे ज्याने सुरुवात खूप चांगली केली आहे. एक फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवाद सुरुवात मिळाली आहे. 34 धावा पॉवर प्लेमध्ये कुठल्या गेल्या. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट नाही आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून पुन्हा एकदा बॅटरला दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र नाही जमला. आम्ही नेहमी सांगत असतो की गोलंदाज किती तेज असू द्या किती वेगवान असू द्या त्याला दिशेवरती नियंत्रण ठेवावंच लागतं. नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं असतं. बॉडी बॅलन्स करणं गोलंदाजी करत असताना हे काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये त्याचं आपल्याला पालन करावं लागतं. आताचा बॉल चांगला होता. कॅच इटचा कॉल. यस झेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का गोलिवली बी टीमला. चला दर्शन न्यू बॅटर आल्यात. महाशेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला पाण्याची व्यवस्था पुरवली गेली आहे. त्यांचा आपण आभार मानूया ज्याने पुण्याचं काम केलं. कारण पाण्याची सोय उपलब्ध करून देणं म्हणजे पुण्याचं काम. आणि रनआउट
होईल का पाहावं लागेल. पंचांनी तिसऱ्या अंपायरला रेफर केलाय आणि पुन्हा एकदा आमचे योगेश दादा आता पाहतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून की बॅटर आउट आहे की नाही. आणि बॅटर बाद आहे कारण त्यांची बॅट अगदी हवेतच राहिली आणि एस टी रक्षकाने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता अगदी स्टंप उकडले, बेल्स पाडले, त्यामुळे फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे चला न्यू बॅटर मैदानामध्ये ओमकार भोईर. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत ते सुद्धा. ओ झेल सोडलाय आणि येथे रनआउटचा धोका झाला असता मात्र असे झेल कॅरी करावे लागतील तुम्हाला. नितल्या संघाने भरपूर चुका केल्यात त्यामुळे या चुका टाळाव्या लागतील. जरी तरी तुम्ही मोठी धावसंख्या बनवली असली तरी सुद्धा विपक्ष संघ ती बनवण्याची धमक ठेवते त्यांच्यामध्ये. त्यामुळे अशा जर चुका केल्या तर चुकांचा फायदा उचलेल हा गोलिवली बी संघ आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच निर्णय येईल. कारण ज्या संघाच्या कमी चुका असतात तोच संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. मात्र जास्तीत जास्त चुका करणाऱ्या संघाला निश्चित आठवण ठेवावी लागते की आपण मैदानामध्ये काय केलं आहे. त्यामुळे चुका अद्याप टाळाव्या लागतील. वेळ गेली नाही आहे नितलास टीमसाठी. नाही आहे मेकेसर इशारा करत असताना वाईड बॉल. मी अगोदर पण सांगितलं की तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना एक्स्ट्राच्या धावा त्या तुम्हाला कंट्रोल करावं लागतील. हां गोवे टीमचे कॅप्टन आपण सुद्धा याच्यानंतर विनर मॅच होईल. हो इथे सुद्धा फटका चांगला आहे. चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल आहे मात्र थ्रो हो कीपरकडे केला जातोय. एकच धाव मिळाली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण 40 झाल्या धावा. 14 चेंडू 24ची गरज आहे आपली. हीच तर MTCची कमाल असते. ओमसाई MTC मलंग टेनिस क्रिकेट डाटींच्या माध्यमातून आमचे फराड बंधू नेहमीच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओ फटका येते सुद्धा हवेत केल्यात. कॅचिटचा कॉल आहे. कॅच कोण घेणार. नाहीये झेल ड्रॉप 2 धावा. भरपूर झेल सोडल्यात, भरपूर वाईट फेकल्यात. अकरा चेंडू 21ची अद्याप गरज आहे. हो चांगला फटका. खेळाडू उपस्थित आहेत आणि येते काय नाहीये. कशी मॅच टिपायची आता कदाचित तुम्हाला काहीतरी करावं लागेल मित्रांनो. दहा चेंडू 20ची गरज आहे आता.
10 चेंडू 20 करायचे आहेत या मॅचमध्ये सुद्धा, कारण तुम्ही आता ऑलरेडी भरपूर चुका केलेल्या आहेत. त्या चुकावरती विरजण टाकून तुम्हाला आता नव्या उमेदीने पुन्हा एकदा खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा हलकसा अपिलामध्ये जास्त उत्साह, धावा होतच नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. मात्र दुसरीकडे टीम यावेळेस फटका चांगला आहे, जागा बनवली, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल 4, चौकार. कार्यशैली चौकार पाहायला मिळाला पुन्हा एकदा. 6 की 4 यस चेक केलं जाईल. चला पुन्हा एकदा योगेश दादा. चार आहे 4. चला आता 4 धावा सुद्धा मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय, कीपर झाल्यात बीट. पंच बाईच्या स्वरूपामध्ये इशारा करत असताना एक धाव येथे सुद्धा मिळाले. 50 कंप्लीट झाले. अद्याप 14 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7. ओ बिग शॉट घ्यायचा होता. पुन्हा एकदा कीपर बेट आणि येथे सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. आता षटक संपलाय 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची गरज असताना मात्र आता 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 13 धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. चला लगेचच फिल्डिंग लावा नितलास टीम. चला आता शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडू 13. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळल्यात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. धाव एकच मिळेल. गुड फिल्डिंग आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. एकच धाव मिळाली मागच्या बॉलवरती.
इथे चांगला पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलंय समोर. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नाही आहे. चांगला आता फिल्डिंग करावं लागेल कारण त्यांना माहीत आहे की अंतिम टप्प्यामध्ये मॅच आली आहे. आता पाहतोय आपण इथून चेंडू शिल्लक आहेत ते 4-4 मध्ये करायचे ते 11. एखादा चौकार षटकार मारावा लागेल. मात्र मारेल कोण? सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून सुरुवातीला धाबा आल्या मात्र मागच्या ओव्हरमध्ये जे ते प्रयत्न करायचे होते झालेच नाही आहेत. येथे सुद्धा फटका ऑनसाईडला केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. मिसफील झाली आणि त्याचा फायदा 1-2 मध्ये रूपांतर झालंय. नाही आता 3 चेंडू 9. 3 चेंडू 9 धावा. एकाच चौकार षटकाराची गरज आहे गोलिवली बी संघाला. ज्या गोलिवली बी संघाने सुरुवातीला 6 चेंडूमध्ये 19 धावा कुठल्या त्याच गोलिवली संघाला नंतर थांबवलंय. मात्र आता त्यांचा हा सुसाट सुटलेला बॅटर काय करेल? कारण सुरुवातीला चांगले रिव्हर्सचे फटके खेळले, चौकार षटकार आले. मात्र आता 3 चेंडू 9 करायचे आहेत. एकाच चौकार षटकार विजयाच्या दिशेने घेऊन जाईल टीम गोलिवली संघाला. तर एखादा विकेट या सामन्यामध्ये शिरकाव करेल नितला संघा. फुल टॉस आणि चूक केली होती मी म्हणेन. कॅचवरती आला. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा चित्त्याच्या चापळाईने. यास हाय फॅक्टर चेक केला जाईल. चेंडू भीमर आहे की नाही ते पाहिलं जाईल लास्ट मोमेंटला. मात्र आता सामन्यामध्ये रंगत. फेअर डिलिव्हरी. चला आता फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे आता तुम्हाला करायच्या 2 मध्ये 7. 2 चेंडू 7. वॉट अ मॅच. पहा सामना कसा होता, कसा रंगलाय. दोन चेंडू 7 ची गरज आहे ते सुद्धा सामना जिंकण्यासाठी. सलामीचा बॅटर. ओ ते चेंडू पाहावं लागेल. नाहीये पंचा. वाढ चिकून करत असताना काय केलंय गोलंदाजाने? आणखीन एक खराब चेंडू फेकलाय. म्हणजे आता 2 मध्ये 7. 6. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा एक्स्ट्रा दिल्यात तुम्ही. वाईट फेकल्यात चेंडू. त्यामुळे आम्ही सुरुवातीला सांगितलं की वाईट चेंडूवरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. ज्या एक्स्ट्रा धावा गेल्यात त्याच आता तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील. हा आणि विपक्ष टीमसाठी फायदा मेन. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं की नाहीये? हो वा सुपर सुपर जेल. काय कॅच टिपलाय. कॅच टिपलाय की सामना टिपलाय नितला संघाने. अगदी आमच्या समालोचक मुख्य व्यासपीठाच्या समोर 1 हँडेड कॅच. जबरदस्त. अनिकेत भोपी काय झेल टिपलाय स्वतःचा बॅलन्स करत असताना. कार्बन कमाल कॅच. सुपर सुपर कॅच. जवळजवळ 6चाच बॉल होता मात्र अगदी स्वतःचा बॅलन्स करत असताना तोल गेला, तोल सावरला आणि अखेरकार अनिकेत भोपीने हा झेल टिपलाय की सामना आता 1 मध्ये करायचे आहेत 7. 6. 1 चेंडू 6. जबरदस्त. असेच जेव्हा तुम्ही झेल टिपताना तेव्हा मात्र तुम्हाला गरज असते एखाद्या चांगल्या खेळीची आणि चांगल्या फिल्डिंगची.
एक चेंडू 6 ची गरज आहे आता या मॅचमध्ये पाहा मिळतो आपल्याला. जबरदस्त असा सामना पाहतो, हाय व्होल्टेज. वाटलंही नव्हतं कुणाला की सामना इथपर्यंत येईल. आणि आता एक बॉल 6 ची गरज आणि आता फटका हवेत खेळल्यात, मात्र फिल्डर आल्यात. झेल टिपला जातोय आणि सामना जिंकला नितलाज संघाने. डीजे या अगोदर टीम नितलाज संघ आणि टीम गोवे संघ 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की अगोदर टॉससाठी या मान्यवर उपस्थित झाले त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय ओल्ड इज गोल्ड रवी काटे. 33 धावांची शानदार इनिंग साकारली, तेच ठरलं ते सामन्याचा हिरो. वेल प्लेट. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आहे गोवा संघ आणि 4 षटकांचा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच. वैभवजी पडवल साहेब उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. रवी काटे या चला. चांगला खेळ केला नितलाज संघाने, 63 बनवल्या, 64 लक्ष होता. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र भरपूर धाबा आल्या, 19 धाबा, मात्र त्यानंतर यश मिळालं टीम नितलाज संघाला. सुनील जामते खेळाडू, टीमचे सिनियर खेळाडू, एक चांगले प्रोफेशनल पंच सुद्धा आहेत, गेले कित्येक वर्ष पंचगिरी करतात आणि चांगले खेळाडू सुद्धा. जेव्हा जेव्हा नितलाज टीमला गरज लागते तेव्हा मात्र ते निश्चित मदतीला येतात. आणि टॉस केला जाईल, दोन्ही टीमचे कॅप्टन या सत्कार करतील. मी निलेश दादांना विनंती करेन की पडवल साहेबांचा आपण या मंचावरती करायचा आहे सदिच्छा सन्मान. हर्षद 11 जय पावरदेव गोवे हा संघ, त्याच्या विरोधात नितलाज संघ खेळेल. 4 षटकांचा सामना असेल. या स्पर्धेचे आयोजक पाहायला मिळतात आपल्याला निलेश दादा म्हात्रे आणि त्याचबरोबर राजेश म्हात्रे, सरचिटणीस भारतीय युवा मोर्चा श्रीमलम मंडळाचे, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान. त्याचबरोबर महेश दादा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. चला नितलाज टीमचे कॅप्टन, नितलाज संघाचे कॅप्टन टॉससाठी या. चर्चा करा तुम्ही पण टॉससाठी या. हां, मगाशी पॅनल्टी घेऊन केलात आपण, लक्षात ठेवा. जर तो षटकार आला असता ना 5व्या बॉलवरती तर मग तुम्हाला कळलं असतं त्याची किंमत. चला टॉस करतील आमचे निलेश दादा म्हात्रे यांचे शुभ हस्ते टॉस करू. योगेश दादा, भारतीय जनता पार्टी आणि नाही आहे. टॉस जिंकला नितलाज संघ. चला लगेचच निर्णय घ्या, त्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. सामना 4 ओव्हरचा असेल, लक्षात ठेवा.